नमस्कार विद्यार्थी मंडळी. बऱ्याच दिवसांनी आपण परत व्हिडिओ अपलोड करत आहोत मित्रांनो. इथून पुढे आपण परत डेली व्हिडिओ अपलोड करणार आहोत. बघा, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे. प्रश्न आहे बघा पहिला, जागतिक चिमणी दिन व आनंद दिन म्हणजे जागतिक चिमणी दिन व जागतिक आनंद दिन केव्हा साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. केव्हा साजरा केला जातो? तर दरवर्षी 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिन तसेच जागतिक आनंद दिन साजरा केला जातो. तारीख लक्षात ठेवायची आहे 20 मार्च. ठीक आहे. प्रश्न विचारला जातो, जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो? बघा, 8 मार्च तारीख लक्षात ठेवा. जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो. जागतिक चिमणी दिन तसेच जागतिक आनंद दिन 20 मार्चला साजरा केला जातो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा महत्त्वाचा, पोखरा शहरास कोणत्या देशाने पर्यटन राजधानी बनवलेले आहे? अलीकडेच कोणत्या देशाने पोखरा या शहराला पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले आहे? बघा, नेपाळ या देशाने पोखरा या शहरास त्या देशाची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केलेले आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे. पोखरा कोणी केलेले आहे? नेपाळने. ठीक आहे. तर नेपाळचे बघा पंतप्रधान जर विचारले तर पुष्पकमल दहाल हे नेपाळचे सध्याचे पंतप्रधान आहेत. जर विचारले राष्ट्रपती कोण आहेत तर रामचंद्र पौडेल हे नेपाळचे राष्ट्रपती आहेत. राजधानी विचारली तर काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे आणि चलन आहे भारतीय रुपया. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, रणजी करंडक यालाच रणजी ट्रॉफी 2024 असं देखील म्हटले जातं. तर याचा विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफी किंवा रणजी करंडक 2024चा विजेता संघ कोणता? पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा. याच्यावर बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर रणजी ट्रॉफी जी आहे 2024ला जिंकलेली बघा मुंबई या संघाने जिंकलेली आहे. मित्रांनो, सर्वाधिक वेळा जिंकलेली आहे मुंबई या संघाने. 2024ची मिळून बघा 42 ट्रॉफ्या या ठिकाणी मुंबई या संघाने जिंकलेल्या आहेत. सर्वाधिक ट्रॉफीज कोणी जिंकलेल्या आहेत तर बघा मुंबई या संघाने जिंकलेल्या आहेत. किती? 42. ठीक आहे. तर मुंबईने विदर्भाला हरवून रणजी ट्रॉफी 2024 जिंकलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जोड्या लावा किंवा चुकीचा योग्य पर्याय यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी बघा लक्षात ठेवायचं आहे 2024चा विजेता आहे मुंबई. 2023चा जर विचारला तर सौराष्ट्र. 2023चा विचारला तर सौराष्ट्र. 2022चा जर विचारला तर मध्य प्रदेश. ठीक आहे. 2022 मध्य प्रदेश, 2023 सौराष्ट्र, 2024 मुंबई. ओके. आपण मित्रांनो व्हिडिओ असे कव्हर करतो जेणेकरून तुमचा मार्क जाणार नाही. एका प्रश्नामध्ये आपण सर्व डिटेल अपडेट करून घेत असतो. ठीक आहे. तर बघा, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्व योग्य पर्याय दिलेले आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 4 पर्याय लक्षात ठेवायचे बघा. घटना दुरुस्ती संबंधित कलम कोणते? तर 368 या कलमान्वये राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती केली जाते. ठीक आहे. घटना दुरुस्ती कलम 368. राष्ट्रीय आणीबाणी कलम कोणते? 352 हे जे कलम आहे ते राष्ट्रीय आणीबाणी कलम आहे. ठीक आहे. कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती राजवट लावली जाते? कलम 356 अन्वये कोणत्याही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाते? राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर बघा कलम 72 नुसार राष्ट्रपती कोणत्याही कैद्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करू शकतात तसेच पूर्णपणे माफही करू शकतात. ठीक आहे. कोणत्या कलमान्वये? 72. तर हे 4 कलम अतिशय महत्त्वाचे आहेत. 4 पर्याय लक्षात ठेवायचे. ठीक आहे. याच्यावर वारंवार प्रश्न येत असतात. त्यानंतर प्रश्न आहे बघा, सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2024 विजेता खेळाडू कोण बनलेला आहे? कोण बनलेला आहे मित्रांनो? मॅक्स वर्स्टेपन हा जो खेळाडू आहे तो सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स 2024चा विजेता बनलेला आहे. मित्रांनो, कोणत्या याचा आहे हा खेळाडू? तर रेड बुल या कंपनीचा खेळाडू आहे मॅक्स वर्स्टेपन. ठीक आहे. मित्रांनो, जर तुम्हाला उत्तर आलं नाही या ग्रँड प्रिक्सबद्दल जर प्रश्न विचारला 2024 2023 जे काय असेल तर बघा, जर उत्तर येत नसेल ना मॅक्स वर्स्टेपन या नावावर उत्तर ठोकून द्यायचं आहे. ठीक आहे. मित्रांनो, जर 100 90 ज्या काही असतात ना ग्रँड प्रिक्स तो मॅक्स वर्स्टेपनच जिंकत असतो. ठीक आहे. जर येत नसेल तर येत असेल तर तुम्ही योग्य उत्तर द्यायचं आहे. मॅक्स वर्स्टेपन हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न बघा, CP राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल आहेत. या ठिकाणी एक प्रश्न कव्हर झालेला आहे. झारखंडचे राज्यपाल कोण आहेत? CP राधाकृष्णन.
तर ठीक आहे, त्यांच्यावर कोणत्या राज्याच्या अतिरिक्त राज्यपालाचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे? अलीकडेच बघा CP राधाकृष्णन यांच्यावर तेलंगणा या राज्याच्या अतिरिक्त राज्यपाल पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आलेला आहे. राज्यपाल पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आलेला आहे. कोणत्या राज्याचा? तेलंगणा राज्याचा. कोणावर? CP राधाकृष्णन यांच्यावर. ठीक आहे, सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. मित्रांनो, यांच्यावरच बघा पुद्दुचेरीचे प्रशासक, मुख्य प्रशासक जे आहेत पुद्दुचेरीचे, हा देखील अतिरिक्त भार CP राधाकृष्णन यांच्यावरच आहे. ठीक आहे, आता ते झारखंडचे राज्यपाल आहेत आणि त्यांच्यावर अतिरिक्त भार कोणता आहे? तेलंगणा आणि पुद्दुचेरीचा. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोणत्या शहरामध्ये सुरू झालेला आहे? कोणत्या शहरामध्ये सुरू झालेला आहे? बघा, दिल्ली या शहरामध्ये सुरू झालेला आहे. दिल्ली, दिल्लीमध्ये भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे सुरू झालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे बघा, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे, दिल्ली हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. त्याचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल. हेच आम आदमी पार्टी म्हणजेच आप या पक्षाचे अध्यक्ष आहेत. यांना ईडीने अटक केलेली आहे. कशामध्ये? तर दारू घोटाळ्यामध्ये, लिकर स्कॅममध्ये यांना अटक करण्यात आलेली आहे ईडीद्वारे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, लमितीये लष्करी सराव 2024 कोणत्या दोन देशांमधील आहे? लमितीये म्हणजे मैत्री. ठीक आहे, याचा अर्थ होतो आपल्या भाषेमध्ये मैत्री. तर हा लमितीये लष्करी सराव 2024 कोणत्या दोन देशांमधील आहे? तर बघा, भारत व सेशेल्स या दोन देशांमधील हा लष्करी सराव आहे. लक्षात ठेवायचं आहे, लष्करी सरावावर हमखास 1 ते 2 प्रश्न पडणार, म्हणजे पडणारच. सर्व युद्ध सराव किंवा लष्करी सराव जे काय आहेत ते पाठ करून ठेवायचे आहेत. या ठिकाणी भारत व सेशेल्स हे योग्य उत्तर आहे. लमितीय लष्करी सराव 2024. ठीक आहे, तर भारत व थायलंडमधील एक लक्षात ठेवायचा आहे अयुथया. ठीक आहे, अयुथया हा जो युद्ध सराव आहे तो भारत थायलंडमधील लक्षात ठेवायचा आहे. भारत व व्हिएतनाममधील विनबॅक्स हा युद्ध सराव लक्षात ठेवायचा आहे. इतर असतील ते तुम्ही सर्व पाठ करून ठेवायचे आहेत. ठीक आहे, युद्ध सराव सर्व पाठ करून ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला जाईल. आपलं मूळ उत्तर आहे भारत व सेशेल्स लमितीय लष्करी सराव 2024. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? 1935. आता जर पूर्ण तारीख विचारली तर बघा, 1 एप्रिल 1935. किती? 1 एप्रिल 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. सेम प्रश्न विचारला जातो, कोणत्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934 किंवा RBI कायदा 1934 नुसार 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झाली. कायदा कधीचा आहे? 1934चा. स्थापना कधी झाली? 1935ला. ठीक आहे, आणखी एक प्रश्न विचारला जातो, RBIचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? तर बघा, 1949. पूर्ण तारीख आहे 1 जानेवारी 1949ला रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. ठीक आहे, झाल्या तिन्ही तारखा पुन्हा आपण या ठिकाणी वाचूया बघा, नीट लक्षात ठेवा. 1934चा कायदा, RBIचा कायदा 1934 यानुसार RBIची स्थापना झाली 1 एप्रिल 1935ला आणि राष्ट्रीयकरण झाले 1 जानेवारी 1949ला. ठीक आहे, तर रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे. पहिले गव्हर्नर बघा, पहिले गव्हर्नर आणि पहिले भारतीय गव्हर्नर दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिले गव्हर्नर विचारले तर सर ओस्बोर्न स्मिथ हे पहिले गव्हर्नर आहेत RBIचे. ठीक आहे, आणि पहिले भारतीय गव्हर्नर विचारले तर C.D. देशमुख. ठीक आहे, यांचं नाव चर्चगेट रेल्वे स्टेशनला नियोजित आहे. ठीक आहे, C.D. देशमुख. ओके, तर आता RBI बद्दल तुम्हाला जर प्रश्न आला तर हमखास तुमचा चुकणार नाही, 1 मार्क तुमचा फिक्स आहे. ठीक आहे, सर्व डिटेल आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. पुढील प्रश्न आहे बघा, पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचे आहे? कोणत्या दर्जाचे आहे? अप्पर पोलीस महासंचालक या दर्जाचे आहे पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद. मित्रांनो, अप्पर पोलीस महासंचालक यालाच बघा विशेष पोलीस आयुक्त असं देखील म्हटलं जातं, विशेष पोलीस आयुक्त. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? बघा, तर क जीवनसत्व. या ठिकाणी क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा आजार होतो.
अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूळदूस हा आजार होतो. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे स्कर्वी हा आजार क जीवनसत्वाच्या अभावी. पुढील प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरले जाते किंवा कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? तर समुद्राची जी काही खोली आहे ती मोजण्यासाठी सोनार हे तंत्रज्ञान वापरले जाते. सोनार तंत्रज्ञान पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर सोनारचा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. बघा, सोनारचा फुल फॉर्म विचारला तर आपल्याला आला पाहिजे तो. तर सोनारचा फुल फॉर्म आहे बघा साऊंड, या ठिकाणी साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. काय? साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग म्हणजेच सोनार. ठीक आहे, ही पद्धत वापरली जाते समुद्राची खोली मोजण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही? सर्वांना माहीत असेल हा प्रश्न. मधुमेह या आजारामध्ये बघा शरीरातील जी काही शर्करा आहे ती नियंत्रणात राहत नसते. मधुमेह या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये? तर बघा, आपण मागील प्रश्नामध्ये या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आर्थिक आणीबाणी कलम कोणते आहे? 352. 352 नुसार देशामध्ये या ठिकाणी मित्रांनो आर्थिक आणीबाणी हा प्रश्न आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा, आर्थिक आणीबाणी विचारलं तर मित्रांनो 360 कलम या ठिकाणी योग्य उत्तर आहे आपल्या पर्यायामध्ये. या ठिकाणी 360 हे पर्याय नाही. तर बघा मित्रांनो 360 लक्षात ठेवा. आर्थिक आणीबाणी जर विचारलं तर 360 हे कलम लक्षात ठेवायचं आहे. बघा 360. जर राष्ट्रीय आणीबाणी तर 352. ठीक आहे, आर्थिक आणीबाणी 360 आपण या ठिकाणी मागेच कव्हर केलेले आहे. तर 360 हा कलम लक्षात ठेवा. आर्थिक आणीबाणी 360 कलम. ठीक आहे, 368 काय तर बघा, घटना दुरुस्ती ज्या कलमान्वये केली जाते तर ते कलम कोणते? 368. राष्ट्रपती राजवटीचे कलम आहे 356. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे 360 आर्थिक आणीबाणीचे कलम. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले? आता बघा या ठिकाणी प्रश्नामध्येच एक आपलं उत्तर पाठ होऊन जायला पाहिजे. दर्पण हे पत्र किंवा वर्तमानपत्र केव्हा सुरू झाले? 1832 या वर्षी सुरू झाले. कोठे सुरू झाले? मुंबईत सुरू झाले. आता कोणी सुरू केले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. पर्याय क्रमांक डी, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहे वेगवेगळे. बघा, मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. ठीक आहे, कुठे सुरू झालेले आहे? मुंबईमध्ये सुरू झालेले आहे. दर्पण हे सुरुवातीला पाक्षिक होते. 4 मे 1832. 4 मे 1832 पासून ते साप्ताहिक झालेले आहे. ठीक आहे, तर मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर हे बघा मराठी पत्रकारितेचे जनक आहेत. ठीक आहे, यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हटले जाते. कोणाला? बाळशास्त्री जांभेकर यांना. ठीक आहे, यांचा जन्मदिन 6 जानेवारी. 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, यांचा जन्म 6 जानेवारी 1812ला 6 जानेवारी 1812ला पोंभुर्ले या ठिकाणी झालेला आहे. मृत्यू 17 मे 1846ला मुंबई या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, बाळ गंगाधर जांभेकर असं यांचं नाव आहे. ठीक आहे, बाळ गंगाधर जांभेकर. तर सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो मित्रांनो? तर नृसिंहवाडी यालाच नरसोबाची वाडी म्हटलं जातं. नृसिंहवाडी ऑप्शनला असलं तरी तेच असणार आहे, नरसोबाची वाडी असलं तरी तेच योग्य उत्तर असणार आहे, नरसोबाची वाडी. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी कोणते मंदिर आहे असा देखील प्रश्न विचारला जातो. तर बघा दत्त मंदिर आहे या ठिकाणी. ठीक आहे, नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम होतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये 40 ते 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे, आता आपण दररोज परत 5 वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहोत. ठीक आहे, ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ग्राउंड अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.